सो आपण आता कृष्णेश्वर मंदिराच्या आतमध्ये आहोत. एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. सो आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे औरंगाबादमधून. मी सकाळी ट्रेन पकडून औरंगाबादला आलो, म्हणजेच आपल्या संभाजीनगरला आलो. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कृष्णेश्वर टेम्पलचं दर्शन होणार आहे. मला बरेच दिवस कमेंट येत होत्या की सोलो ट्रिप कर. सो फायनली मी आलो सोलो ट्रिप करायला. म्हणजे ट्रेन आता जाईल, मी जस्ट उतरलो आणि मी घरूनच ब्लॉग स्टार्ट करणार होतो, पण सकाळी आम्ही रात्री लेट घरी आलो, त्यामुळे सकाळी मग ब्लॉग घेतला नाही आणि झोप पण खूप आलेली. सो मग ट्रेनमध्ये येऊन डायरेक्ट झोपलो आणि ट्रेन निघाली. आता तर ट्रेनमध्ये झोपलो आम्ही आल्या आणि आता 1 वाजता दुपारचा आणि मी पोचलोय औरंगाबादला. चला इथून आता स्टेशनवरून रूम वगैरे घेतो, फ्रेश होईल आणि मग कृष्णेश्वर टेम्पलला जाईन, ते दर्शन करेन. ट्राय करेन की तुम्हाला पण ब्लॉगमधून ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून द्यायचं प्रयत्न करेन. बघूया आता कशी माझी पहिली सोलो ट्रिप कशी होते हे पण मी स्वतः एक्सायटेड पण आहे आणि थोडासा टेन्शनमध्ये पण आहे, कारण सोलो ट्रिप कधी केली नव्हती मी. बघूया आता तुम्ही सगळे सोबत आहातच, मजा येणार आहे. सो इकडून मी आता आलो स्टेशनवरून समर्थनगरला. इकडे फिरायचं आहे आता, बरेचसे पॉईंट आहेत. मी स्पेशली आलेलो एलोरा केव्स आणि कृष्णेश्वर टेम्पलसाठी, पण इकडे आल्यावर आता दौलताबाद फोर्ट आहे, बीबी का मकबरा आहे, हे मी विसरून गेलेलो. मला इकडे आल्यावर लक्षात आलं. सो मग इकडे मी ऑटोजचे वगैरे रेट चेक केले तर ते 1700-1800 रुपये सांगतात. आणि बस मग याच्यात ट्रेनमध्ये येता चेक केलं तर इथे बाईक पण मिळतात रेंटवर. सो मग विचार केला की बाईक घेऊन जाऊया. मग बाईक घेतो आणि बाईक घेऊन इकडे यायचं ना, बाईक घेतो रेंटवर आणि जातो. मग मला पाहिजे तसं फिरता येईल. गाडी घेतलेली आहे आणि निघतो आता कृष्णेश्वर टेम्पलसाठी. आणि आज फक्त कृष्णेश्वर टेम्पल करेन आणि उद्या मला कैलाश टेम्पलला जायचं आहे. सो मी कैलाश टेम्पल करेन उद्याचं. आणि एलोरा केव्स, कैलाश टेम्पल, दौलताबाद फोर्ट बघूया जेवढं आपल्याला कव्हर करता येईल. मी माझ्या ट्रिपमधून ते कव्हर करेन. तास चला तर गाईज आता मी रेडी झालो, निघालो इथून. आणि ते रूमच्या समोरच निघाल्यावर इथे एक छान मंदिर आहे बघा, खूप छान आहे असं मंदिर दिसायला. आणि नाव काय आहे, हे राधा मुकुंद युगल सरकार मंदिर हे मंदिर आहे. आता मी सध्या कृष्णेश्वर टेम्पलला जाणार आहे. चला आपण जाऊया, पहिले कृष्णेश्वर टेम्पलला दर्शन करून घेऊया. जर जमलंच तर मी कैलाश मंदिरला पण जाईन. आता फोन ठेवून आपण जाऊया मंदिराकडे. सो इथून हा दौलताबाद फोर्ट आहे, तुम्हाला वरती दिसत असेल हा बघा स्क्रीनवर. हा दौलताबाद फोर्ट आहे. इकडे मी उद्या येईन, कारण आज सोमवार आहे आणि सोमवारी मस्तपैकी आपल्या भोलेबाबांचं दर्शन घ्यायचं आहे. चला आपण जाऊया आधी कैलाश मंदिरला, कृष्णेश्वर मंदिरला. आणि वेळ मिळालाच तर कैलाश मंदिर, नाहीतर मग कैलाश मंदिर उद्या करू आपण. हा फोर्ट किती उंच आहे आणि किती छान वाटतोय. सो हा आहे दौलताबादचा देवगिरी किल्ला. हा पण उद्या बघायला येणार आहोत. खूप मोठा किल्ला आहे बघा गाईज. त्याचा स्तंभ आहे, चंद्रस्तंभ असेल बहुतेक. सो मी पोचलो आता मंदिराजवळ, मंदिराच्या परिसरात. आणि समोर माझ्या मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. इथे थोडीशी ट्रॅफिक लागलेली, त्यामुळे पोचायला थोडा लेट झालं मला. आणि बरं झालं बाईक होती, सो मी पटापट पण आलो आणि
ट्रॅफिक मधून पण लवकर लवकर निघालो. समोर आपले मंदिर आहे. आता सरळ लावा. चला आता जाऊया लाईनला. लाईन काय जास्त नाही आहे त्यामुळे लाईनलाच जातो. लाईनलाच जावं. आणि हे लावलं, टिक्का लावला. सो चला आता आपण दर्शन करून घेऊया. पण थोडंसा मला असं वाटतं मी थोडंसं लेट झालो. थोडं अजून 1 तास लवकर आलो असतो तर बरं झालं असतं. कारण आता सगळा काळोख पडलाय. चला तरी पण तिकडे उजेड असेलच. आपण दर्शन घेऊया आता लाईनमध्ये जाऊन. आणि बरीच पुढे लाईन गेलेली दिसते आता. असो चला नंतर दर्शन झाल्यानंतर सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहायचं. सो आपण आता मंदिराच्या परिसरात पोहोचलेलो आहोत. हे समोर दिसणारं मंदिर 12वे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वराचं मंदिर आहे. आणि हे बांधकाम, मंदिराचं बांधकाम जे आहे हे हेमाडपंथी बांधकाम शैलीमध्ये बांधलेलं आहे. पूर्ण दगडाचं मंदिर आहे हे. कोण कोण काय बोलतो? हा अच्छा. आणि ते मंदिरात जाण्याआधी टी शर्ट काढायला सांगतात. कमरेच्या वरील वस्त्र काढायला सांगतात. चला मी पण टी शर्ट काढतो आणि दर्शनासाठी आतमध्ये जातो. चला आता इथून मंदिरात एंट्री होईल आणि मी पण आता रेडी आहे. चला आता आपण जाऊया आतमध्ये. आवाज माझा बसलेला आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा आवाज थोडासा कमी येत असेल. आता आपण ओम नमः शिवायचा जयघोष करत करत आम्ही सगळे आतमध्ये चाललो आहोत. तुम्हाला पण जर दर्शन मिळालं, इथून मी तुम्हाला मंदिराचं आणि कळसाचं दर्शन दिलेलं आहे. आतमध्ये जर तुम्हाला गाभाऱ्याचं दर्शन मला देता आलं तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. जाऊया आता आतमध्ये. सो आपण आता घृष्णेश्वर मंदिराच्या आतमध्ये आहोत. हे मंदिराचं बांधकाम पूर्णपणे हेमाडपंथी शैलीमध्ये बांधलेलं आहे. ओम नमः शिवाय. इथे नंदी आहे समोर.
दर्शन झालं आणि मी आलो बाहेर. हा मंदिराचा परिसर आहे आणि इकडे स्वामी समर्थांचा नामजप करतात बघा. तिथे लागतं. जय जय. दर्शन झालं आणि आता जाऊया बाहेर, कारण दर्शन करता करता मला 8:30 वाजलेत. 1 तास लागला दर्शनाला बरोबर, कारण लाईन आहे, गर्दी आहे, पण लाईन फास्ट चालते. सो हा मंदिराचा परिसर इकडून पण खूप छान वाटतंय. सुचलं होता, दर्शन वगैरे झालं आणि आता भूक लागली आहे. आपली बेबी डॉल काढतो आणि जातो सरळ काहीतरी खातो, कारण खूप भूक लागली आहे. दुपारी पण थोडासाच जेवलेलो. चला आता भेटूया पुढच्या लोकेशनला. ते भरपूर गर्दी आहे, पण इथे यायला जो छोटासा घाट लागतो तिथे गर्दी नाही एवढी. चला आता जाऊया काहीतरी खायला, हॉटेलवर भेटूया आपण डायरेक्ट. चला आता मस्त जेवण वगैरे करून झालं आणि जेवलो. आता भूक लागलेली खूप मला. आणि आता उद्या बरीच ठिकाणं आहेत. देवगिरी किल्ला आहे, कैलास मंदिर आहे, भद्रा मारुती मंदिर आहे, एल्लोरा केव्स म्हणजे वेरूळची लेणी आहेत, ते सगळं बघायचं आहे. स्वतः जेवण वगैरे करून झालं आणि आता निघतो रूमकडे. बाकी आता आपल्याला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळतील. उद्या बरेचसे जे साईट सीन उरलेले आहेत, म्हणजे सगळे जवळजवळ, ते सगळे मी उद्या कवर करेन. कारण आज फक्त कृष्णेश्वर टेम्पलच कवर करता आला, बाकीचं आपल्या उद्याच्या ब्लॉगमध्ये मी कवर करेन. आता पहिले जातो रूमवर. आणि इकडे टेम्परेचर बाहेर आहे 17 आणि माझ्याकडे बाईक आहे आणि मी जॅकेट वगैरे काही आणलेलं नाही आहे. सो हेल्मेटमध्ये जेवढा कवर होतो आहे तेवढाच कवर होतो आहे, बाकी कवर होत नाही आहे. आणि खूप थंडी आहे इकडे. सो मला असं वाटतं की मी जॅकेट आणायला पाहिजे होता. सो चला आता जाऊया आधी रूमवर, म्हणजे बाहेर पण जास्त थांबून जमणार नाही कारण थंडी लागते. रूमवर जाऊनच बोलूया. तर गाईस मी आलो रूमवर आणि आता आजच्या ब्लॉगचा एंड मी इथेच करतो, कारण सकाळी मला अजून बऱ्याच ठिकाणी जायचं आहे आणि थंडी पण खूप आहे. एवढी थंडी होती ना, आणि मी थंडीसाठी काही घेतलेलं पण नाही आहे. कॉटनच्या कपड्यावर मी तेवढ्या वरून बाईकवर खाली आलो. सो चला आता भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.